तर एक महत्त्वाची बातमी, संभाजीनगर लोकसभेसाठी शिवसेना आणि भाजपात रस्सीखेच सुरू झालेली आहे। संभाजीनगर लोकसभेसाठी आपण बघतोय भाजपकडून अतुल सावेंच्या नावाची सध्या चर्चा आहे, तर शिवसेनेकडून संदीपान भुमरे यांच्या नावाची चर्चा आहे। दत्ता कनवटे माझे सहकारी आपल्याला अधिक माहिती देतात। दत्ता, नक्कीच सुमित, छत्रपती संभाजीनगर लोकसभा ही मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाची लोकसभा मानली जाते आणि याच लोकसभेवरती वर्चस्व मिळवण्यासाठी किंवा ही जागा आपल्याला मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। शिंदे गटाकडून संदीपान भुमरे यांचं नाव अंतिम झाल्याची चर्चा आहे, तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीकडून सुद्धा राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे। मंत्री अतुल सावे यांना लोकसभेसाठी उतरवण्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू असल्याची माहिती समोर येते आहे। सुरुवातीला भागवत कराड यांना या लोकसभा मतदारसंघातून उतरवण्याची चर्चा सुरू होती, मात्र आता नव्याने अतुल सावे यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे हा लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी लढवणार की शिंदे गट लढवणार याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे। त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये एक रस्सीखेच सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण संभाजीनगरमध्ये पाहतोय, संभाजीनगरमध्ये लोकसभेसाठी शिवसेना आणि भाजपात रस्सीखेच सुरू झालेली आहे।